Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Bhirdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. Today we will start with unit number 4, Compressor, Pneumatic Components and Accessories. This unit has 12 marks weightage in our syllabus. The learning outcomes of this particular video are, at the end of this video, you will be able to explain basic components of pneumatic system. So let's get started. So this is a basic pneumatic circuit. Let us see what are the components those are there in the pneumatic circuit. We'll start with this place. This is the compressor. ओके कॉम्प्रेसर कशासाठी जी काही एअर आहे ती कॉम्प्रेस करून आपल्याला पुढे सिस्टीममध्ये पुश करण्यासाठी किंवा प्रोव्हाइड करण्यासाठी हा आपण एक कॉम्प्रेसर वापरतो. कॉम्प्रेसरच्या पुढे आहे एअर रिसिव्हर. नाउ लुक ॲट द सिम्बॉल्स दोज आर यूज्ड इन द सिस्टीम. ओके दिस इज द एअर रिसिव्हर. म्हणजे कॉम्प्रेसरकडनं कॉम्प्रेस झालेली एअर ही एअर रिसिव्हरमध्ये रिसिव्ह होणार. एअर रिसिव्हरच्या पुढे आहे FRL युनिट. Now these FRL stands for filter, regulator, lubricator. आणि म्हणून हा जो चौकोन आहे या चौकोनामध्ये पहिली जी डॉटेड लाईन आहे ती फिल्टरची आहे. दुसरा जो एक आपल्याला हे दाखवलेलं आहे गोल आणि त्याच्यामध्ये बाण दॅट इज द रेग्युलेटर म्हणजे ते आपल्याला गेज दाखवलेलं आहे. आणि वरनं एक छोटंसं एक हे आणलेलं आहे लाईन आणलेली आहे दॅट इज द लुब्रिकेटर. ओके सो एअर रिसिव्हर नंतर आपण FRL युनिट लावणार. फिल्टर, रेग्युलेटर, लुब्रिकेटर. तिकडून एअर पुढे जाणार आणि मग आपल्याला हा डायरेक्शन कंट्रोल वॉल्व आहे. नाउ दिस इज अ 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. बरोबर. 3 कुठले पोर्ट्स आहेत तर P प्रेशर, मग इकडचा A आणि हा R रिझर्वॉयर किंवा एअर सुद्धा म्हणतात त्याला रिझर्वॉयर म्हणूया. मग इकडनं एअर आली. समजा आपण हे पुश बटननी ही पोझिशन घेतली. मग ही पोझिशन म्हणजे ही लाईन इथं मॅच होणार. मग ह्या P कडनं वरती जाणार एअर इकडून इकडे आणि हा जो सिंगल ॲक्टिंग सिलेंडर आहे. वाय इट इज सिंगल ॲक्टिंग? कारण एअर एकाच बाजूनी एंटर व्हायला लागलेली आहे. दिस इज रिटर्निंग विथ द हेल्प ऑफ अ स्प्रिंग प्रेशर इजंट इट. सो दिस इज अ सिंगल ॲक्टिंग सिलेंडर. इकडनं एअर आत जाणार आणि हा पिस्टन पुढे ढकलला जाणार. बरोबर. जेव्हा रिटर्न स्ट्रोक आहे तेव्हा स्प्रिंग टेन्शनमुळं किंवा लोडमुळं तो पिस्टन मागे येईल आणि मागे येत असताना हा जो पोझिशन आहे तेव्हा ही पोझिशन आलेली असेल आणि मग इकडनं एअर बाहेर येणार, इकडनं येणार, इकडून येणार, इथं येणार, बाहेर येणार. बाहेर आल्यानंतर आपल्याला ते काय हायड्रॉलिक सिस्टीमसारखं त्याला टँकची काही गरज नाही आहे, रिझर्वॉयरची काही गरज नाही आहे, बिकॉज एअर इज अवेलेबल एनिवेअर. त्यामुळं ती जी बाहेर आलेली एअर आहे ती आपण ॲटमॉस्फिअरमध्ये सोडून देणार. जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये आपण एअर सोडून देतो तेव्हा त्याचा खूप आवाज येतो आणि तो आवाज येऊ नये म्हणून त्याला आपण एंडला हा सायलेन्सर लावणार. ओके सो दीज आर द बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ अ न्यूमॅटिक सर्किट. होप यू हॅव अंडरस्टूड. Now let us discuss air receivers. Okay. So air receiver is a necessity with all the reciprocating compressors and desirable in many instances with other types of compressors. ज्या ठिकाणी आपण रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर वापरणार आहोत त्या ठिकाणी एअर रिसिव्हर हा पाहिजे. पण जिथं आपण वेगळ्या दुसऱ्या टाईपचे कॉम्प्रेसर्स वापरतोय त्या ठिकाणी आपल्याला एअर रिसिव्हर नसला तरीसुद्धा चालू शकतो. बेसिकली एअर रिसिव्हर स्मूथन्स आउट द पल्सेशन इन द फ्लो फ्रॉम द रेसिप्रोकेटिंग मशीन अँड प्रोव्हाइड्स रिझर्व्ड स्टोरेज कपॅसिटी. जेव्हा रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरमधनं एअर बाहेर येते तेव्हा ते रेसिप्रोकेटिंग असल्यामुळं त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स असतात इजंट इट. पुढच्या स्ट्रोकला ते एअर बाहेर टाकणार, परत मागं चाललं आहे तेव्हा एअर येणार नाही. त्यामुळं ते असं पल्सेशन असते किंवा त्याच्यामध्ये स्मूथनेस नसतो. तर हा जो स्मूथनेस आपल्याला न्यूमॅटिक सर्किटमध्ये पाहिजे तो आणण्यासाठी आपण एअर रिसिव्हर वापरतो.
आणि म्हणून कॉम्प्रेसरच्या पुढं आपण एअर रिसिव्हर लावतो, जेणेकरून पुढं सिस्टीममध्ये जाणारी जी काही एअर आहे ती स्मूथ त्या याच्यामध्ये सिस्टीममध्ये पास होईल. इट ऑल्सो हेल्प्स टू कूल द एअर अँड दस कंडेन्स पार्ट ऑफ इट्स मॉइश्चर. तिथं एअर साठवली गेल्यामुळं ते एअरला कूल होण्यासाठी पण मदत करतं आणि ॲट द सेम टाईम थोडंसं कंडेन्सेशन पण त्याच्यामध्ये होतं. The air receiver should be at least large enough to hold all the air delivered by the compressor in 1 minute. एका मिनिटामध्ये त्या कॉम्प्रेसरमधनं किती एअर डिलिव्हरी होती आहे तेवढी तरी एअर त्यांनी एअर रिसिव्हरनी साठवून ठेवण्याची त्याची कपॅसिटी असली पाहिजे, तेवढा त्याचा साईज असला पाहिजे. देर इज नो हार्म इफ द एअर रिसिव्हर इज लार्जर दॅन दॅट इज रिक्वायर्ड. म्हणजे 1 मिनिटापेक्षा जास्तीची एअर साठवणारा जरी कपॅसिटी आपण त्या एअर रिसिव्हरची घेतली तरीसुद्धा काहीही हरकत नाही. So these are the pictures of the air receiver. So we can see on the left side there is a air compressor आणि एअर कॉम्प्रेसरमधनं जी एअर बाहेर पडते ती आपण एअर रिसिव्हरमध्ये घेणार आणि एअर रिसिव्हरमधनं ती आपण पुढच्या सिस्टीममध्ये पास ऑन करणार. राईट साइड यू कॅन सी the actual manufactured air receiver pictures. Okay, so that is about air receiver. Now let us talk about the most important unit of the pneumatic circuit, that is FRL unit. Filter, regulator, lubricator. Air leaving a compressor is hot, dirty and wet, which can damage and shorten the life of downstream equipment such as valves and cylinders. कॉम्प्रेसरमधनं बाहेर येणारी जी एअर आहे ती गरम असते, कदाचित घाण असण्याची शक्यता आहे आणि वेट पण असण्याची शक्यता आहे. आणि जर ही अशी कॉन्टॅमिनेटेड एअर जर आपण सिस्टीममध्ये पास ऑन केली तर पुढे असणारे जे पार्ट्स आहेत जसं की वाल्व्स आहेत, सिलेंडर्स आहेत, हे खराब होण्याची शक्यता आहे किंवा त्यांचं लाईफ कमी होण्याची शक्यता असते. बिफोर धिस एअर कॅन बी यूज्ड इट नीड्स टू बी क्लीन्ड अँड लुब्रिकेटेड. दॅट इज वेअर अॅन FRL कम्स इन. ही अशी कॉन्टॅमिनेटेड एअर यूज करण्याच्या अगोदर ती क्लीन आणि लुब्रिकेट करण्याची गरज आहे आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी FRL युनिट वापरतो. An FRL combines a filter, regulator and a lubricator into one component to keep air compressor systems in optimal working condition. त्या FRL युनिटमध्ये हे तिन्ही कॉम्पोनंट्स एकाच ह्याच्यामध्ये बसवलेले असतात, दॅट इज फिल्टर, रेग्युलेटर अँड लुब्रिकेटर. So this is the figure. इकडनं कॉम्प्रेस्ड एअर आलेली आहे, ही अशी वरती येईल. एक बायपास केलेला आहे की जो एक्झॉस्टला गेलेली आहे आणि मग इकडं आलेलं आहे एक लॉकआउट वॉल्व आहे, त्याच्या पुढं हा फिल्टर आहे की जो एअर प्युरिफाय करणार किंवा फिल्टर करणार. तिथून पुढं ती एअर पास होईल रेग्युलेटरमध्ये की जिथं आपण त्याचा जो काही फ्लो आपल्याला पाहिजे आहे तो कंट्रोल करणार आणि तिथून पुढं ते जाणार लुब्रिकेटरमध्ये की ज्याच्यामध्ये आपण थोडंसं ऑइल त्याच्यामध्ये मिक्स करणार त्या एअरमध्ये आणि मग ते आपण पुढं ह्या डायरेक्शन कंट्रोल वॉल्व्समधनं सिलेंडर्सना पास करणार की जेणेकरून ही जी पुढची सिस्टीम आहे ती पुढची सिस्टीम लवकर डॅमेज होऊ नये. ओके, सो दॅट इज हाऊ FRL वर्क्स. Now let us talk about air filter. An airline filter cleans compressed air. It strains the air and traps solid particles, that is dust, dirt, rust, and separates liquids, that is water and oil, entrained in the compressed air. एअर कॉम्प्रेसरमधनं जेव्हा एअर पुढे येते तेव्हा त्या रिसिव्हरमध्ये जाते आणि रिसिव्हरमधनं आपण ती पुढं सिस्टीमला पास करणार आहे. त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारे जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत, धूळ आहे किंवा रस्टिंग झालेले पार्ट्स आहेत, असं जे काही सॉलिड पार्टिकल्स ट्रॅप झाले असतील ते ह्या एअर फिल्टरमधनं बाजूला केले जातात. इट ऑल्सो सेपरेट्स आउट्स द लिक्विड्स.
त्याच्यामधलं पाणी आणि ऑइल हे सुद्धा जर जास्ती प्रमाणामध्ये असेल तर ते सुद्धा काढून घेतलं जातं. फिल्टर्स आर इन्स्टॉल्ड इन द एअरलाइन अपस्ट्रीम ऑफ द रेग्युलेटर्स, lubricators, direction control valves and air driven devices such as cylinders and air motors. या सगळ्यांच्या अगोदर आपण फिल्टर लावतो. मग तो रेग्युलेटर आहे, लुब्रिकेटर आहे, डायरेक्शन कंट्रोल वॉल्व DC वॉल्व्स आहेत, नंतर सिलेंडर किंवा एअर मोटर असेल, या सगळ्यांच्या अगोदर जो कॉम्पोनंट येतो तो म्हणजे फिल्टर. Now this is the schematic diagram of the filter. Okay, so let us see what are the different parts of a filter. Air is coming from this side. इकडून एअर आत आली की ती आत आलेली एअर इकडे खाली येते आणि हा एक चेंबर आहे. ओके, या चेंबरमध्ये ती एअर येते आणि इकडून मग ती डिफ्लेक्टर जो आहे 2 नंबरचा हा जो डिफ्लेक्टर आहे, या डिफ्लेक्टरमधनं ती एअर पुढं हा जो 3 नंबरची मेशसारखं दिसते दॅट इज नथिंग बट द फिल्टर कार्ट्रिज. हा फिल्टर आहे ॲक्च्युली. ओके, या फिल्टर कार्ट्रिजमधनं ती आत येते. ओके, दिस इज द बॉडी ऑफ द फिल्टर. हा एक प्लास्टिक बाऊल आहे आणि 5 नंबरला दिसते ते वॉटर ड्रेन वाल्व आहे. म्हणजे मगाशी आपण जसं म्हणालो की ते पाणी पण त्याच्यामधनं बाहेर काढणार आहे. मग ते पाणी इथं राहू नये म्हणून हा एक ड्रेन दिलेला आहे ज्याच्यातनं पाणी बाहेर पडतं. 6 इज बॉल रिटेनर की ज्याच्यामध्ये आपण हा बॉल फिक्स करणार. अँड 7 इज बॅफल. दिस इज नथिंग बट द बॅफल. ओके, ज्याच्यातनं आपण ती जे काही पाणी आहे ते खाली पडतं. म्हणजे एअर अशी येणार, इकडून इकडे आत येणार, या डिफ्लेक्टरमधनं आत जाणार आणि या फिल्टरमधनं फिल्टर होऊन ती या चेंबरमध्ये येणार आणि या चेंबरमधनं इकडून ती आऊट पुढच्या बाजूला जाणार. आणि पुढचं युनिट कुठलं असणार आहे तर दॅट इज द रेग्युलेटर. ओके, सो दॅट इज हाऊ अ फिल्टर construction is. So when we talk about the different types of air filters, there are basically 3 types. One is general purpose, the other is coal sink की जे ऑइल रिमूव्ह करण्यासाठी वापरलं जातं, अँड थर्ड इज वेपर रिमूव्हल की जे वेपर किंवा बाष्प जे आहे त्या एअरमधलं ते काढण्यासाठी वापरलं जातो. सो दीज आर द 3 एअर फिल्टर्स दॅट जनरली वी यूज. General purpose are used to remove water and particles. Coal sink filters remove oil, and vapor removals the oil, vapor and odor. Okay. Then the second unit of FRL is the pressure regulator. आपण त्याच्यामध्ये pressure adjust करणार आहे. Pressure regulator reduce and control fluid pressure in compressed air systems. Regulators are also frequently referred to as PRVs, pressure reducing valves, कारण आपण mostly reduces करतो. Optimally, a pressure regulator maintains a constant output pressure regardless of variations in the input pressure and downstream flow requirements. जनरली जे काही प्रेशर आपल्याला इनलेटमधनं आलेलं आहे ते आपण ह्या प्रेशर रेग्युलेटरच्या सहाय्याने कमी करतो आणि ते पुढं आपण मेंटेन करतो. इन प्रॅक्टिस आउटपुट प्रेशर इज इन्फ्लुअन्स्ड टू सम डिग्री बाय व्हेरिएशन्स इन प्रायमरी प्रेशर अँड फ्लो. So this is how the construction of a pressure regulator is. So as usual, the air is coming from this side. इकडून एअर आत यायला लागलेली आहे. ओके, ही आत आलेली जी एअर आहे ही आपण या टेन्शननी, ही जी स्प्रिंग आहे याचं टेन्शन ॲडजस्ट करून ती इकडून आत येते. ओके, हे थोडंसं वरती लिफ्ट केल्यामुळं काय होतं की ही जी फर्स्ट वी विल सी द डिफरंट पार्ट्स. सो 2 नंबर इज बेसिकली द बॉडी, 3 इज मेन स्प्रिंग, ही मेन स्प्रिंग आहे. ओके, देन वी हॅव 4 नंबर इज द डायफ्राम, हा जो दाखवलेला आहे
हा डायफ्राम आहे, राईट. देन वी हॅव 5 नंबर इज द वाल्व, हा एक वाल्व आहे. देन 6 इज डॅम्पनिंग स्प्रिंग, म्हणजे ह्याला खाली दाबण्यासाठीची ही जी अरेंजमेंट आहे या स्प्रिंगने केली जाते. आणि 7 इज वेंट होल. सो द एअर कम्स फ्रॉम दिस साईड. हे थोडंसं ॲडजस्टमेंट केल्यामुळं ऑटोमॅटिकली थोडी याच्यामध्ये गॅप असते. सो इकडनं एअर आत येईल आणि इकडून ती या बाजूनी बाहेर जाईल. ओके, सो दिस इज हाऊ द प्रेशर इज रेग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ अ प्रेशर रेग्युलेटर. जर प्रेशर वाढवायचं असेल, कमी करायचं असेल, तर ह्या जो मेन ही आहे ॲडजस्टमेंट स्क्रू आहे, याच्या सहाय्याने आपण ते प्रेशर कमी जास्त करणार. ह्याच्यातनं जो फ्लो जाणार आहे तो आपण कंट्रोल करणार आणि ऑटोमॅटिकली त्याचं प्रेशर कमी जास्त करणार. नाव द थर्ड कंपोनंट इज lubricator. A lubricator adds controlled quantities of oil into a compressed air system to reduce the friction of moving components. आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी फ्रिक्शन असते तिथं वेअर अँड टेअर असते, आणि या आपले जे एअर मोटर्स आहेत किंवा एअर सिलेंडर्स आहेत किंवा डायरेक्शन कंट्रोल वॉल्व्स आहेत, याच्यामध्ये कंटिन्युअस मूवमेंट असल्यामुळं फ्रिक्शन असतं. आणि ते जर फ्रिक्शन तसंच राहिलं तर कदाचित ते कॉम्पोनंट्स लवकर वेअर आऊट होण्याची शक्यता असते, आणि म्हणून त्याला लुब्रिकेशनची गरज आहे. मग आता एअर सिस्टीममध्ये किंवा न्यूमॅटिक सिस्टीममध्ये हे आपण ऑइल कुठून आणणार, तर त्याच्यासाठी या एअरमध्येच कंट्रोल्ड क्वांटिटीमध्ये ऑइल सोडलं जातं किंवा स्प्रे केलं जातं, जेणेकरून ती थोडीशी मॉइस्ट होते, ऑइली होते ती एअर, आणि ती त्या मूव्हिंग पार्ट्समध्ये लुब्रिकेशनचं काम करते. Most air tools, cylinders, valves, air motors and other air-driven equipment require lubrication to extend their useful life. Once the lubricator is adjusted, an accurately metered quantity of lubricant is supplied to the air-operated equipment, and the only maintenance required is periodic refill of the lubricator reservoir. Before actually looking at the lubricator, let us see the principle on which this lubricator works. लुब्रिकेटरचं जे वर्किंग आहे ते वेंचुरी इफेक्ट जो ज्याला आपण म्हणतो किंवा प्रिन्सिपल ऑफ वेंचुरी ज्याला म्हणतो, त्या प्रिन्सिपलवरती चालतं. मग काय आहे हा प्रिन्सिपल ऑफ वेंचुरी? लेट अस ट्राय अँड अंडरस्टँड. सो हिअर वी कॅन सी द एअर इज कमिंग फ्रॉम दिस साईड. हा जो ए चेंबर आहे, ह्या ए चेंबरमध्ये एअर, कॉम्प्रेस्ड एअर आत येते आहे. ती जेव्हा इकडून इकडे पास होती आहे त्यावेळेस आपण इथं हा एक असा सेक्शन कमी केलेला आहे किंवा थ्रॉटलिंग केलेला आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी करून टाकलेला आहे, राईट. म्हणजे इकडे प्रेशर डिफरन्स तयार होणार आहे, इजंट इट. जेव्हा इकडनं कॉम्प्रेस्ड एअर चाललेली आहे तेव्हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाल्यामुळं जेव्हा ती एअर या बाजूला येते त्यावेळेस प्रेशर ड्रॉप झालेलं असते, आणि त्यामुळं काय होतं आहे की इकडनं जी येणारी पाईप आहे त्या पाईपमधलं जी एअर आहे ती ते ओढून घेण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस काय होतं आहे, ही जी एअर आत येते आहे ती या बाजूनी या 3 नंबरच्या पाईपमधनं, कनेक्टिंग पाईपमधनं ती एका या ऑइलच्या रिझर्वॉयरमध्ये चाललेली आहे. सो डी इज नथिंग बट द ऑइल रिझर्वॉयर, इजंट इट. आणि मग ही जी एअर इकडे येते आहे ती एअर या ऑइलला इकडून पुश करते, कारण इकडून आपण ते एअर आत ओढा लागलेलो आहे. आत ओढल्यानंतर ऑटोमॅटिकली इथली जी एअर आहे ती इकडनं वरती यायचा प्रयत्न करणार, आणि ती वर येत असताना आपल्याबरोबर ऑइलला वरती घेऊन येणार. म्हणजे ऑइल इथनं इकडे येणार, या भागामध्ये येणार. इथं या 6 नंबरला त्या ऑइलचं परत ड्रॉपलेट्स होतील, ओके. आणि ते ड्रॉपलेट्स या एअरमध्ये मिक्स केले जातात, आणि दिस इज वॉट वी गेट अ लुब्रिकेटेड एअर. इथं प्युअर एअर आहे आणि इथं मात्र एअर प्लस ऑइल आहे. सो दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ वेंचुरी, आणि याच प्रिन्सिपलवरती लुब्रिकेटरचं वर्किंग असतं. मग आता आपण ॲक्च्युली लुब्रिकेटरचं वर्किंग बघूया. सो राईट हँड साईडला हे जे दाखवलेलं आहे दिस इज द लुब्रिकेटर. मग याच्यामध्ये 1 नंबरला ऑइल आहे,
हे ऑइल आहे. 2 नंबर ऑइल कप आहे किंवा बाउल आहे ज्याच्यामध्ये आपण हे ऑइल साठवलेलं आहे. 3 नंबर इज द पिकअप ट्यूब, इकडनं वरती जाणार आहे ऑइल. देन 4 इज द ओरिंग, ही ओरिंग आहे लिकेज होऊ नये म्हणून, आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. देन 5 इज कपॅसिटी रेस्ट्रिक्टर वॉल, हा एक रेस्ट्रिक्टर वॉल आहे, किती वरती जाणार कितनी इकडनं एअर इकडनं जाणार त्याच्यासाठी. देन 6 इज लुब्रिकेटर बॉडी, ही अख्खी बॉडी आहे. 7 इज द ड्रॉपिंग ऑइल ड्रॉपिंग ट्यूब, म्हणजे हा जो पार्ट आहे दिस इज नथिंग बट 7, राईट. आणि 8 जो आहे दिस इज द साईड फीड, म्हणजे हा एक ट्रान्सपरंट डोम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हे दिसू शकतं. ओके, मग कसं होणार, जसं आपण या व्हेंचुरी इफेक्टमध्ये दाखवलं त्याप्रमाणे इकडनं एअर आत येणार, इकडनं एअर आत येऊन इकडनं पास होणार आहे. पण पास होत असताना इथं त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाल्यामुळं काही एअर इकडे पण आत चाललेली आहे आणि ती आत जाणारी एअर इकडनं ऑइलला वरती घेऊन येणार. ती वरती आलेलं ऑइल इकडून ह्या 7 नंबरच्या ट्यूबमधनं इथं आत जाणार आणि ते स्प्रे करणार त्या एअरवरती, आणि ती लुब्रिकेट झालेली एअर मग इकडनं राईट साईडनं पुढं सिस्टीममध्ये पास होणार. सो दॅट इज हाऊ द वर्किंग ऑफ अ लुब्रिकेटर इज. आय थिंक दिस इज अ क्लियर idea we have given for the lubrication system or the lubricator working. So this is how the FRL unit looks like. हा फिल्टर आहे, मग हा रेग्युलेटर आहे, इथे त्याचा नॉब आहे की ज्याच्या सहाय्याने आपण त्याचं प्रेशर ॲडजस्ट करणार, आणि मग हा लुब्रिकेटर आहे. म्हणजे इकडून एअर आत येणार, इकडे खाली जाऊन फिल्टर होणार, इकडं वरती येणार, ती आपण रेग्युलेट करणार, अशीच ती पुढे येणार, याच्यातनं पास होणार आणि इकडून बाहेर जात असताना, इथून बाहेर येत असताना ती लुब्रिकेटेड एअर आपल्याला सिस्टीममध्ये जाताना दिसणार. दिस इज द सिम्बॉल. पहिला हा फिल्टर आहे, इकडनं डावीकडून उजवीकडं एअर चाललेली आहे. सो फर्स्ट इज द फिल्टर, देन द रेग्युलेटर अँड द lubricator. So this is what the symbol of a FRL unit is. Now let us see a small video for this. सब्सक्राइब करें एसएन टेक्निकल चैनल को और प्रेस करें इस बेल आइकॉन को ताकि आपको मिल सके वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले. हेलो फ्रेंड्स, आज का हमारा वीडियो का टॉपिक है एफआरएल यूनिट क्या होती है एवं इसकी वर्किंग क्या होती है. आज के वीडियो में हम प्रैक्टिकली समझने वाले हैं. जैसा कि नाम से ही दिख रहा है एफआरएल, एफ फॉर फिल्टर, आर फॉर रेगुलेटर एंड एल फॉर लुब्रिकेटर. दैट मीन्स ये हमारे पास न्यूमेटिक प्रेशर एफआरएल यूनिट है जो कि हमारे एयर प्रेशर में से जो एयर होती है उसे फिल्टर करने के, रेगुलेट करने के और लुब्रिकेट करने के काम आती है. ये हमारे पास न्यूमेटिक प्रेशर तो एफआरएल यूनिट है जिससे हम इसकी वर्किंग समझने वाले हैं. तो चलिए इसकी वर्किंग समझने से पहले यह देख लेते हैं इसमें क्या क्या हमें दिया गया है, उसके बाद इसकी वर्किंग समझेंगे. तो ये वाला जो पोर्शन होता है आगे वाला, ये इसकी फिल्टर यूनिट होती है जो कि एयर को फिल्टर करने का काम करती है. ऊपर वाला जो पोर्शन देखा जाए तो ये रेगुलेटर होता है. दैट मीन्स हमारे कंप्रेसर ने सपोज 8 kg गैस बनाई, अब हमें तो 2 kg की रिक्वायरमेंट है किसी भी मशीन में, तो हम यहाँ से इस रेगुलेटर से आसानी से सेट कर सकते हैं, इस एडजस्टर से कितने kg की हमें रिक्वायरमेंट है, जो कि हम इस प्रेशर गेज में देख के 2 kg सेट कर सकते हैं. तो जो हमारा ये जो एफआरएल यूनिट क्या करेगा, यहाँ पे इनपुट यहाँ पर होता है और आउटपुट यहाँ पर होता है. तो इनपुट में कितनी भी गैस आए जितनी हमने सेट की है, आउटपुट में उतनी ही गैस को पास करेगा. तो ये काम होता है रेगुलेटर का. दैट मीन्स जो एयर प्रेशर को सिस्टमेटिक बनाकर रखना, दैट मीन्स जितना हमने सेट किया है उतने ही प्रेशर को पास करना. ये हमारा प्रेशर गेज होता है जिसमें हम देख सकते हैं कितनी हमने जो एयर प्रेशर को सेट किया है, कितनी हमें रिक्वायरमेंट है जो इस आउटपुट वालों से बाहर जाएगा. ये जो यूनिट होती है ये हमारी होती है लुब्रिकेटर यूनिट होती है, जो कि क्या होती है, जो भी हमारी एयर यहाँ पे आई, यहाँ से पूरी तरह फिल्टर हो गई, यहाँ से रेगुलेट हो गई. अब इसमें क्या होता है, जो भी हमारा सिलेंडर, वॉल्व या जो भी न्यूमेटिक प्रेशर से जो भी कंपोनेंट चलता है उसमें एकदम फ्री होना चाहिए. दैट मीन्स कोई भी उसमें इम्प्योरिटीज ना जाए एवं उसमें एकदम फ्री होना चाहिए. इसलिए यहाँ पे लुब्रिकेटर भी ऐड हो जाता है उस एयर में और हमारे सिस्टम में जाता है. दैट मीन्स क्या होगा, यहाँ पे फिल्टर हो जाएगी, यहाँ से रेगुलेट हो जाएगी और यहाँ से लुब्रिकेट होकर हमारी जो भी एयर है वो आगे सिलेंडर में, वॉल्व में या जिससे भी कनेक्ट हमने किया है उसमें चली जाएगी. यह तो हमने देखा इसमें क्या क्या सिस्टम दिया गया है. अब हम समझ लेते हैं इसकी वर्किंग
क्या होती है। सबसे पहले हम फिल्टर की जो वर्किंग है यह समझ लेते हैं। क्योंकि फिल्टर का काम हमें क्यों होता है, जो भी हमारा कंप्रेसर जो भी एयर बनाता है उसमें कई तरह के डस्ट पार्टिकल्स, इंप्योरिटीज, वाटर इंप्योरिटीज होती है। तो इस इंप्योरिटीज को फिल्टर करने का काम, जैसे नाम से ही दिख रहा है फिल्टर, तो इस इंप्योरिटीज को फिल्टर करने के लिए हमारे पास ये फिल्टर की हमें रिक्वायरमेंट होती है। फिल्टर क्या करता है, ये आप देख सकते हैं यहाँ पे, ये फिल्टर जो भी एयर में जो भी डस्ट पार्टिकल्स, इंप्योरिटीज होती है उसे रिमूव कर देता है। अब ये रिमूव किस तरह करता है, यहाँ से हमारी जो भी एयर यहाँ से इन हुई वो यहाँ पर आएगी, यहाँ पर आएगी, दैट मीन्स ये इसमें कनेक्ट होता है, यहाँ पर आएगी, और जो भी एकदम डस्ट पार्टिकल्स है, जो भी इंप्योरिटीज होगी वो यहीं पर चिपक जाएगी, और एकदम जो शुद्ध एयर होगी हमारी वो यहाँ से अंदर होती, इससे अंदर होती हुई हमारे जो कंपोनेंट में चली जाएगी। दैट मीन्स यहाँ से हम जो भी इंप्योरिटीज होती है उसे रिमूव कर सकते हैं फिल्टर से। तो ये फिल्टर हमारा एयर इंप्योरिटीज या जो भी इंप्योरिटीज होती है उसे रिमूव करने का काम करता है। सपोज यहाँ से हमारी जो भी एयर एकदम रिमूव हो गई है, फिल्टर हो गई है, अब काम होता चालू होता है लुब्रिकेटर का। तो लुब्रिकेटर क्या करता है, अब ये हमारा काम चालू होता है रेगुलेटर का। तो सपोज रेगुलेटर का, तो रेगुलेटर क्या करता है, यहाँ से हमारा सपोज 8 kg आया, बट हमें किसी भी मशीन में तो 2 kg ही चाहिए, तो हम यहाँ पे 2 kg सेट कर देते हैं। तो 2 kg ही हमारी जो भी एयर है वह आगे बढ़ेगी और उस मशीन में आगे जाएगी। तो ये रेगुलेटर जो होता है इसे हम यदि टाइट करते हैं तो हमारा जो प्रेशर है वो बढ़ता है, यदि लूज करते हैं तो प्रेशर कम होता है। हम इसे प्रेशर गेज में देख के जो भी एयर प्रेशर सेट करना है आसानी से कर सकते हैं। तो हमने फिल्टर का काम समझ में आ गया, रेगुलेटर का समझ में आ गया, अब हम समझते हैं लुब्रिकेटर का काम क्या होता है। तो ये जो लुब्रिकेटर का जो वाल्व दिया गया होता है, यहाँ पे आप देख सकते हैं इसमें एक नली होती है, और यहाँ पर हम जो लुब्रिकेटर होता है, लुब्रिकेटर इसमें भरा हुआ होता है। अब चूंकि जो हमारी एयर है यहाँ से होती हुई यहाँ से बाहर जाएगी, तो एयर का जो प्रेशर, थोड़ी एयर यहाँ पर भी आती है, तो एयर का जो प्रेशर होता है, इस प्रेशर के कारण जो हमारे यहाँ पर लुब्रिकेटर भरा हुआ, यहाँ पे नली लगी हुई है, तो यहाँ पे एयर प्रेशर के कारण जो ऑयल है, ऑयल लेवल इस नली से होता हुआ यहाँ पर ऊपर आएगा, और यहाँ से जो हमारी एयर है एयर से मिलता हुआ, दैट मींस एयर में मिलता हुआ, तो ऐसा नहीं बहुत कम मिलेगा, एयर में मिलता हुआ हमारे जो भी सिस्टम है उसमें कनेक्ट हो जाएगा। दैट मींस उसमें एयर हमारी चली जाएगी। दैट मींस जो हमारी एयर इससे होती हुई जाएगी उसमें ना तो डस्ट पार्टिकल्स होगी, ना इंप्योरिटीज होगी, और एकदम सिस्टमेटिक भी जाएगी, ताकि नली में भी कोई प्रॉब्लम ना हो और कोई भी चोक ना हो, एवं लुब्रिकेट होकर भी जाएगी। दैट मींस हमारे जो सिलेंडर, वाल्व, कंप्रेसर जो भी चल रहा है वो एकदम फ्री चले, उसमें कोई किसी भी तरह की वियर एंड टियर या कुछ भी ना रहे, हमारा सिस्टम लंबे समय तक चले, इसलिए लुब्रिकेट भी होकर जाएगी। तो यही सिंपल काम होता है एफआरएल यूनिट का। आपकी कोई भी मशीन हो, हर यूनिट में जहां पे आपको न्यूमेटिक प्रेशर की रिक्वायरमेंट होती है वहां पे आपको एफआरएल यूनिट कनेक्ट करना होती है। बट हमेशा इसमें कंफ्यूजन होता है कि इसे हम क्यों कनेक्ट करते हैं, इसकी वर्किंग क्या होती है। तो आज के वीडियो में हमने यही समझा कि एफआरएल यूनिट किस तरह काम करती है, इसमें क्या क्या कंपोनेंट्स दिया गया जाते हैं, और क्या क्या इसमें हम रिक्वायरमेंट जो क्या क्या कंट्रोल कर सकते हैं। तो इसका मेन पर्पस यही होता है कि जो एयर होती है, एयर में से डस्ट पार्टिकल्स या जो भी इंप्योरिटीज उसे निकाल के फिल्टर करना, उसे एकदम सिस्टमेटिक रेगुलेट आगे बढ़ाना, दैट मीन जितनी में रिक्वायरमेंट है, और उसे लुब्रिकेट करके आगे देना, दैट मीन से जो हमारी एयर है वो लुब्रिकेटेड होके जाए, ताकि हमारे जो भी इससे पार्टिकल्स चले एकदम फ्री चले, और हमारी जो कंपोनेंट है उसकी जो लाइफ है वह बढ़ जाए। तो इस तरह हमने यही समझा कि एफआरएल यूनिट क्या होती है और क्या इसकी वर्किंग होती है। फ्रेंड्स, आई होप आपको हमारा यह वीडियो अच्छा लगा हो। वीडियो कैसा लगा कमेंट्स में जरूर बताएं, और अच्छा लगा तो वीडियो लाइक का बटन जरूर प्रेस करें। आप ये फिल्टर का ग्लास देख सकते हैं, इसमें कई तरह की जो एयर है, डस्ट पार्टिकल्स है, वो यहीं पे जमा हो गए हैं और नहीं निकले हैं। तो यही इसकी वर्किंग होती है। तो फ्रेंड्स, आज के लिए इतना ही। थैंक्स फ्रेंड्स। So to revise about this video, we have seen the working of air receiver and also the FRL unit, which includes filter, regulator and lubricator. In the next video, we will see the working of shuttle valve and dual pressure valve. Till then, thank you and take care.